आज काय झालं आम्ही थंड कॉफी घेतली नाही, आपलं साधं. कॉफी घेतली मग काय नको पाणी सरबत घ्या थोडंसं पेला मधू लिंबू सरबत बनव. मुलांनो, तुमच्या समोर सर आहेत ना, यांचं नाव आहे गायकवाड सर. हे खूप छान कीर्तन आणि भारूड करतात. आम्ही ते रामकृष्ण हरी. मी समाज प्रबोधनकारी व भारुडकार हरिभक्तपरायण गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवाची. आपण या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो, आवणी मतिमंद मुलाचे निवासी विद्यालय व कार्यशाळा, मुक्काम पोस्ट माळ, तालुका मुरबाड, ठाणे या ठिकाणी. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. आपण कार्यक्रम केला होता तळेगाव या ठिकाणी, आणि त्या तळेगावचा कार्यक्रम केला. आणि या ठिकाणी आपल्या मतिमंद निवासी विद्यालयाच्या संचालक, संस्थापक, अध्यक्षा आपल्या श्रीमती प्रतिभा कृष्णा इरक शेट्टी या ताईंच्या या ठिकाणी मला कार्यक्रम पाहण्याकरता आल्या होत्या. आणि कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांची आमची ओळख झाली. त्यांनी सांगितलं, महाराज अशा ठिकाणी आपलं मतिमंद मुलाचं निवासी विद्यालय आहे की ज्या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्रातून मतिमंद जे मुलं आहेत त्यांना आपण शिकवण्याचं त्यांच्या इथं रहिवासी विद्यालय आहे, तुम्ही एकदा भेट द्या. तर मग मी या ठिकाणी आलेलो आहे. संपूर्ण विद्यालय पाहिलं, रेणुका मातेचं दर्शन घेतलं. या ठिकाणी म्हणजे समाजकार्याला धार्मिकतेची जोड असली पाहिजे. म्हणजे मंदिर पण आहे या ठिकाणी, मंदिराचं दर्शन घेतलं, समाधान वाटलं. आणि संपूर्ण मी यांचं कार्य पाहिलं. ताईंचं खूप मोठं कार्य आहे. ताई आहेत, ताईंचा या ठिकाणी मुलगा आहे, ताईंची सून आहे, संपूर्ण कुटुंब समाजाची सेवा करत आहे. आता आपल्याला आपला मुलगा जरी सांभाळायचं म्हटलं तर लहान मुला सांभाळायचं म्हटलं तरी आपल्याला ते जड जातं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, खेडेपाड्यातून जे आलेले मुलं आहेत आणि मतिमंद आहेत, त्यांना हँडल कसं करायचं. बहुतेक त्यांना वेळ सांगितलं की ते मुलं कधी कधी त्यांना हे होतं, म्हणजे हायपर होतात. ते तशा हायपर त्या अवस्थेमध्ये त्यांना सांभाळायचं, त्यांना कंट्रोल करायचं खूप मोठं काम आहे ते तुमचं. खूप समाजसेवा, म्हणजे मला असं वाटेल की मी सिंधू ताई सपकाळ माईंना मी भेटलो नाही कधी, पण तू मला भेटल्याच्या नंतर मला खरंच त्यांची आठवण आली. आणि मला असं वाटलं की मी माईंना भेटल्यासारखं असं वाटलं. खरंच आपल्या लेकरावर कोणी पण प्रेम करेल, परंतु दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करणं, त्यांना तसं सांभाळणं. बरेच आपण या ठिकाणी जवळजवळ 450 वर मुलं झाली 450 आणि मुलं नीट केले, कामालाही लागली. या ठिकाणी. खरंच मोलाचं कार्य आपलं समाजासाठी काहीतरी करतात. मी तर म्हणतो, जगाला सुख वाटणारी माणसं या जगामध्ये आहेत. तुमच्याकडे असं पाहिल्याच्या नंतर असं वाटलं मला. खरंच धन्यवाद. आणि मी या व्हिडिओतून सर्वांना असं आवाहन करेल की समाजासाठी आपल्याला काहीतरी करणं लागतं. त्यामुळं आपण सुद्धा कधी या मुरबाड तालुक्यामध्ये आलात तर नक्कीच तुम्ही या आवणी मतिमंद निवासी विद्यालयाला तुम्ही भेट द्या आणि पहा इथलं वातावरण कसं आहे. आणि काही जर शक्य झालंच तर काही त्यांना मदत पण करा मुलांसाठी काही, कारण खूप महत्त्वाचं काम आहे. आणि स्वतःच्या म्हणजे घरातून हे सर्व काही मंडळी करतात, स्वतःच्या खर्चातून. हो, कायमस्वरूपी विना अनुदान. कुठल्याही प्रकारचं सरकारचं अनुदान नाही किंवा कुठल्याही कोणाची मदत नाही. जर आपल्या हातातून जर एखाद्या व्यक्तीला जर 2 रुपये जर जात असतील तर ते नक्कीच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होईल, असं सगळ्यांना मी आवाहन करतो. रामकृष्ण.